तुझ्या सौंदर्यापुढे मेंदू सुद्धा फेतूर झालाय मनाला. आदिनाथ, हा काय वेडेपणा चाललाय? ते तू तुझ्या सौंदर्यालाच विचार ना. हरकत नाही, फक्त मेहताला घरी येऊन प्रोजेक्ट घेऊन जायला सांगा. ते माझ्या हातात असतं तर मी नक्की केलं असतं. हो ना, मग जा आणि त्याला ते प्रोजेक्ट देऊन लवकर परत घरी या. मी वाट पाहते. हा गेलो आणि हा आलो, तोपर्यंत. आदिनाथ, हो, मलाही तसंच वाटतंय. राईट. कुठे? नाही, अजून पाहिलं नाहीये, पण म्हणजे एक मी हे विचारायला आलो होतो की तुम्ही इथे काय करताय. म्हणजे एक मिनिट. म्हणजे इथे काय करताय? आज सगळेजण बसलेत आणि तुम्ही एकटे बाहेर काय करताय? काय नाही. मग चला ना. नाही, नको. पाहुणे मंडळी आले, उगीच आपल्यामुळे डिस्टर्ब कशाला. अहो, ते पाहुणे नाहीत काही. मधुसूदन शास्त्री आमच्या मालकांचे थोरले चिरंजीव आहेत. ते मुंबईला असतात. त्यांनाही तुम्हाला भेटायचंय. चला ना. तुम्ही चला, मी आलो. हो, 2 दिवस तरी लागतील. नाही, इतकंच. बरं. नाही, तुम्हाला नाही. कशाच्या बाबतीत? हो, लवकरच कळेल. हॅलो. शुभ्रा, आधी बोलतोय. झालं काम? निघाला? नाही ग, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? मग प्रेझेंटेशन झालंय, पण थोडी कॉम्प्लिकेशन्स आहेत. मला थोडा वेळ लागेल. खूप वेळ लागेल का? काही सांगता येत नाही. काय झालं? काही नाही, ठीक आहे. रागवलीस? नाही, रागवायचं काय त्यात. तुमचं काम महत्वाचं आहे. आणि तू? आदिनाथ, काही गोष्टी अपरिहार्य असतात. आज जसं तुमचं काम आहे, आपल्या भेटण्याला पर्याय आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम संपवा. मी वाट पाहते. 1 मिनिट, पुसू नकोस तू ते. तो हसता हसता पडतोय. म्हणजे? माझं काम झालंय. आणि ते काम मेहताला इतकं आवडलंय की तो आज मला पार्टी देत होता. मीच त्यांना म्हटलं आज नको, कारण आज माझं सेलिब्रेशन माझी वाट पाहते. शुभ्रा, मी पोचतोच आहे लवकर. लवकर या, मी वाट पाहते. आलोच.
बरेच दिवस आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा होती. शेवटी आज योग जुळून आला. मला भेटायचं होतं. तसं आम्हाला आदिनी आणि विष्णूने तुमच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. काय सांगितलं होतं? नाही, हेच संशोधनाविषयी. म्हणजे खानविलकर साहेब इथे नसताना आता हे संशोधन मागे पडतंय की काय, म्हणजे थांबतंय की काय, असं आम्हाला वाटायला लागलं एकदम. पण तुम्ही आलात आणि या संशोधनाला पुन्हा एक चालना मिळाली. सध्या त्या भुयाराचं दुसरं टोक शोधायचं काम चालू आहे. ते एकदा सापडलं की कामाला जरा वेग येईल. मला ना भुयारात जाणाऱ्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं आणि काळजी वाटते. हो, केवढं भयानक आहे ना ते भुयार. तुम्हाला भीती नाही का वाटत तिथे असं अंधारात जायची? शोध घ्यायचा म्हणजे अज्ञाताची आणि अंधाराची भीती बाळगून चालत नाही. भीती माणसाला शोध घेण्यापासून थांबवते आणि शोध घेणाऱ्याला रेंगाळून चालत नाही. बरोबर आहे. तुम्ही मुंबईला येत नाही कधी? यावंच लागतं. येणार आहे मी मुंबईला पुढल्या आठवड्यात. अच्छा. मग आमच्या घरी या ना. हो हो, खरंच आहे. म्हणजे आम्हाला आवडेल. बघू, विचार करेन. म्हणजे येईन मी, जमलं तर. दीनानाथ शास्त्री कुठे आहेत? ते आतमध्ये प्रियाताईंशी बोलतायत. बोलावू का त्यांना? नाही, नको. मी भेटीन नंतर त्यांना. बरं. आपल्याला भेटून खरंच खूप बरं वाटलं. निघू मी, एक महत्वाचं काम आहे. नाही, काम हे आधी. मग मुंबईला या आमच्याकडे. काय झालंय बाहुली? गप्पा मारायला म्हणून मला आतमध्ये घेऊन आलीस आणि स्वतःच गप्प बसली आहेस. केव्हाचा मी एकटाच बडबडतोय. का गप्प झालीस? काहीतरी बोल. गप्पा कसल्या? भांडायचंय मला तुमच्याशी. चांगली गोष्ट आहे. मग करा भांडायला सुरुवात. चांगलं असतं अधूनमधून भांडणं. त्यामुळे मन शांत होतं आणि नाती दृढ होतात. करा सुरुवात भांडायला. आजोबा काय हो आजोबा, असं का करता तुम्ही? तुमच्याशी ना असं भांडायला म्हणून यावं तर तुम्ही असं काहीतरी बोलता की भांडण विसरायलाच होतं. बर, आता मी काहीच बोलत नाही. जे काही बोलायचं ते तू बोल. करा सुरुवात. कुठल्या विषयावर भांडणार आहेस? ठीक आहे. भांडायला विषय देखील मीच देतो. काल रात्री मी माझ्या जाण्याविषयी बोललो. ते तुला पटलेलं नाही म्हणून तुला भांडायचंय, बरोबर? आजोबा का बोललात तुम्ही असं? आजपर्यंत मी कधीच तुम्हाला असं निराशावादी झालेलं पाहिलेलं नाहीये. मग आताच का? आजोबा, तरुणांना लाजवेल एवढा उत्साह आहे तुमच्यात आणि प्रत्येक क्षण कसा भरभरून जगता तुम्ही. मग ही अशी भाषा का?
नाही बाहुली, मी निराश झालेलो नाहीये. उलट एक ना एक दिवस आपल्याला या जगातून जायचंय हे सत्य स्वीकारलं तर प्रत्येक क्षण आनंदानं जगता येतो. आणि हे सत्य मला आत्ताच कळलेलं नाही. जगणं म्हणजे काय हे नीटचं कळलेलंही नव्हतं त्या वयात. त्या वयात मृत्यूचं तांडव पाहिलंय मी. तेव्हापासूनच ही जाणीव झाली आहे मला. आजोबा, मला खूप भीती वाटते. अरे ए वेडाबाई, घाबरतेस कशाला? म्हटलं ना मी तुला, मी काही इतक्यात जायचा नाही. अगं अजून खूप काही बघायचंय मला. माझ्या बाहुलीचं लग्न बघायचंय. अंतरपाटा पलीकडे उभा असलेला तिचा बाहुला पाहायचाय. आजोबा नको ना. आणखीन एक गोष्ट पाहिजे मला. कोणती? आपल्या घरात एक छोटासा पाहुणा येणार आहे. आदिनाथ आणि शुभ्राचं बोट धरून. पुन्हा एकदा सगळं सुरळीत होतंय. घरातलं वातावरण पुन्हा एकदा बदलतंय. भरपूर सुख समाधान मिळतंय. आता देवाने ह्या आनंदात भर घालावी आणि ह्या घरात छान दुडदुडणारी पावलं खेळावीत एवढीच इच्छा आहे. किती आनंद होईल घरातल्या सगळ्यांना. आई, बाबा, माई, आजोबा सगळ्यांनाच खूप आनंद होईल. तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होईल घरातल्या सगळ्यांना. माझ्या बाबतीत झालं होतं ना. अनेक कटू आठवणींनंतरची एक गोड बातमी. धिंड झाली आणि इंदुमती नाहीशी झाली. त्यानंतर भालचंद्र रामांची वाड्यातून गच्छंती झाली. आणि मग माझी गोड बातमी कळली. आणि मग जे घडायला नको होतं तेच घडलं. चांगल्या गोष्टींना दृष्ट लवकर लागते म्हणतात ना, अगदी तसं. दुधात मिठाचा खडा पडावा तशा घटना घडत गेल्या. आणि मग काय झालं? मग काय झालं वासंती? सांग ना. वासंती, वासंती,
सदाशिवा, वासंती, अरे ए सदाशिवा, बोलवलं त्यांना? अरे कधी बोलवलंय? येताय कधी? गेला होतात कुठे? अण्णा मी वासंतीला वैद्यभुवांकडे घेऊन गेलो होतो. परत? गेल्या आठवड्यात भागीरथी घेऊन गेली होती ना? मग गुण येत नसेल तर वैद्य बदला. नाही नाही, तसं काही नाही अण्णा. मग कसं आहे? अण्णा म्हणजे आम्ही तुम्हाला सांगणारच होतो की की अरे की की काय चाललंय? नाही म्हणजे अण्णा काही असाध्य झालंय का? अरे मी काय विचारतोय सदाशिवा? म्हणजे वैद्यबुवा म्हणाले की आता जे काही होणार आहे ते होणारच आहे. त्याला आपण नाही थांबवू शकत. काय होणार आहे? काय झालंय वासंतीला? अरे असे मूग गिळून गप्पा काय बसलाय? वासंती काय झालंय? अरे तुम्ही परीक्षा घ्यायची ठरवली आहेत का दोघांनी माझी? बोल ना मग. अण्णा तुम्ही आजोबा होणार आहात आणि वासंती आई होणार आहे. काय?